तर राजकीय गोटातून एक महत्त्वाची बातमी येते। मुंबई महानगरपालिकेत युती होणार का या प्रश्नानं सगळ्यांनाच जे आहे ते विचारात पाडलेलं आहे। पण त्याच संदर्भात आता युतीच्या निर्णयात मुख्यमंत्री पुढाकार घेणार नाहीत अशी सूत्रांची माहिती येते। त्यामुळे नेहमी फिसकटणाऱ्या चर्चेमुळे मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतल्याचं हे सूत्र सांगतायत। कृष्णा केंडे आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। कृष्णा, हा एक मोठा डेडलॉक म्हणावा लागेल आणि जी चर्चा सुरू होती त्या चर्चेला हा फुल स्टॉप मानायचा का? निश्चितच हा डेडलॉक मानावा लागेल, मात्र फुल स्टॉप याला म्हणता येणार नाही विलास। कारण काल जी चर्चा झाली ज्यामध्ये रावसाहेब दानवे त्याचबरोबर आशिष शेलार आणि मुख्यमंत्री यांच्यामध्ये जी चर्चा झाली त्यामध्ये युतीच्या संदर्भात ही सगळं चर्चा झाली आणि त्यामध्ये ठरवण्यात आलं की आता यापुढे भाजपच्या संदर्भामध्ये पुढाकार घेणार नाही। मात्र हे सगळं सुरू असताना आज उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद आहे आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे काय भूमिका घेतात याकडे देखील भाजपाचं लक्ष लागलेलं आहे। त्याचबरोबर मुंबई महानगरपालिका, राज्यातल्या जिल्हा परिषदा आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तयारीसाठी भाजपाच्या निवडणूक समितीची आज एक बैठक मुंबईमध्ये आयोजित केलेली आहे आणि त्यामध्ये युती संदर्भात राज्यातील महानगरपालिकेतील आणि मुंबई महानगरपालिकेतील युती संदर्भात काय करायचं याच्या सूचना देखील भाजपाकडून समितीला देण्यात येतील विलास। नक्कीच, तेव्हा आता चेंडू जो आहे तो शिवसेनेच्या कोर्टात आहे आणि त्या संदर्भातली एक महत्त्वाची पत्रकार परिषद उद्धव ठाकरेंची थोड्याच वेळात होणार आहे, त्यावर आपली नजर असणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।